हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी गणेश सावंत. स्वागत तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की लास्टच्या व्हिडिओमध्ये की आमची चिक्कूची बाग आहे आणि चिक्कूच्या बागमध्ये तुम्हाला दाखवलं होतं की खूप पायचण वगैरे होतं आणि ते आम्ही त्याच्यानंतर नाही का साफसफाई केलेली म्हणजे आवरून वगैरे घेतले. त्याच्यानंतर आता आम्ही हे शेतामध्ये मक्का वगैरे लावलेली आहे आणि आज नाही का चिक्कूची कटिंग आणि चिक्कूच्या झाडाला नाही का कलर देण्याचं काम आहे. तर ते मी दाखवतो तुम्हाला, कारण कसं आहे सध्या सुट्ट्यात आणि गावाकडे आलेलं, त्याच्यामुळे जेवढं काय होईल शेतातलं दाखवण्याचा ट्राय करतोय. असं काही विशेष नाहीये की म्हणजे एखाद्या टॉपिकची माहिती वगैरे. तर हेच आहे. आणि आता असा बाग आहे आणि आता कटिंग केल्यानंतर कलर दिल्यानंतर एकदम भारी दिसेल, ते पण मी तुम्हाला दाखवतो. आणि तिकडच्या साईडला पण एक जांबाचं झाड आहे, बाकी सीताफळी वगैरे, तर ते पण मी तुम्हाला दाखवतो. आणि हे सगळं नाही का तुम्हाला दाखवण्याचं मी ट्राय करतच आहे. तर दाखवत चला. तर हे नाही का अगोदर कटिंग करायच्या अगोदर असं बाग आहे, तर मी तुम्हाला थोडंफार दाखवतो आणि कटिंग केल्यानंतर आणि कलर दिल्यानंतर पण दाखवतो. तर चेंज काय वाटतं ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर ही आपली अशा प्रकारची कटिंग चालू आहे, कारण की आता हे जो फेब्रुवारी महिना असतो ना, तर ह्या फेब्रुवारी महिन्यामध्ये नाही का झाडाची कटिंग करायची आणि फेब्रुवारी एंडपर्यंत नाही का झाडाला फुलं आणि छोटे छोटे फळ लागण्याचं म्हणजे मोसमच असतो हा. आणि आता कसं माहिती का, खूप दिवस झालं आपण कटिंग केली नव्हती या झाडाची, त्याच्यामुळे नाही का खूप गुंतडा झालेला आतमध्ये झाडांच्या फांद्या ते. तर ह्याचं नाही का कसं असतं, जर फांद्या वगैरे जर कट केल्या तर सूर्यप्रकाश आतमध्ये जातो, हवा खेळती राहते, त्याच्यामुळे नाही का फुलं लागायला किंवा फळाला नाही का पोषक असं वातावरण भेटतं. त्याच्यामुळे आपण ही कटिंग करतोय आणि जो कलर देणार आहे तो तुम्ही दाखवणारच आहे. आणि तो कलर का बरं देतो, कारण की हा जो कलर दिला का आता इथून खाली आपण कलर देणार. आता हा खाली जर कलर दिला तर काय होतं, जे झाडांचं किडा वगैरे लागण्याची जी कीड लागत असते का, ती लागत नाही. तर त्याच्यामुळे आपण तो कलर देणार, तो पण मी दाखवतो तुम्हाला. आता हे छोटे छोटे असे फांद्या वगैरे कट करून घेतल्या ना, हवा खेळती राहते. तर हे असं आहे गाईज. आता कटिंग वगैरे करून झाली. हे बघा, कटिंग केल्यानंतर एकदम झाड मोकळे वगैरे दिसत आहे. आता दादा इकडचं पण दाखवतो. हे बघा, इकडचे पण झाड मस्त कटिंग वगैरे केलेत असे पूर्ण. इकडचं पण दाखव दादा. हे बघ, हे असं केलेलं आहे आणि आता एकदम भारी दिसतंय. म्हणजे भारी दिसण्याचा असं तर त्याचा काही अर्थ नव्हता की भारी दिसावत म्हणून, पण मग ती कटिंग करायची होती ती अशी करून घेतली. आता तिथं पाला वगैरे ते साईडला टाकूनच देऊ आम्ही. आणि आता कटिंग करून झालंय ना, आता फक्त कलर द्यायचा आहे. कलर देऊन मग आता पाणी तर ऑलरेडी सोडलेलं आहे, कलर द्यायचा आणि त्याच्यानंतर फवारणी वगैरे ते उद्या करायची आहे. उद्या सकाळी करायची, कारण की सकाळी 9च्या अगोदर करायची असती, कारण की उन्हामध्ये त्याच्यामध्ये पाणी झाडावरती फवारल्यानंतर बसावं म्हणून उद्या सकाळी करायची आहे. आणि हेच दाखवायचं होतं ते आता झालेले. आता कलर पण केलं की ते तुम्हाला दाखवतो, कलर करताना पण घेतो. आणि आता तुम्हाला दाखवतो की कटिंग केल्यानंतर कसा दिसतो पूर्ण ते बाग. तो म्हणजे मिक्स करतोय हा कलर. तर दादा काय म्हणजे नेमकं? हा एक बुरशीनाशक आहे. त्या झाडाच्या बुडाला ती आळी लागली. हा जे झाडाची क्षमता आहे, ती क्षमता चांगली राहते ह्या बुरशीनाशक. म्हणून आपण त्याला आता झाडांना कलर देतोय. झाडांना आपण त्या कलर आता कलर देतो, आता मिक्स करतो दादा. केले त्याने मिक्स, तर आता दाखवतोय दादा तुम्हाला मिक्स. कलर कसा लावायचा. आता कलर द्यायला चालू आहे गाईज आमच्या झाडांना इथं मस्त, जसं तुम्हाला सांगितलंय. तर गाईज मस्त आता म्हणजे झाडं कटिंग पण करून झालेत आणि हे असं कलर पण देऊन झालेलं आता हे. तर कलर दिल्यानंतर हे असं पूर्ण एकदम बुडाला, झाडाला असं म्हणजे झाडांच्या बुडाला असं व्हाईट व्हाईट एकदम भारी दिसतंय. आता इकडं समोर तर बघू शकतात, हे बघा इकडे एकदम भारी दिसतंय. हे असं असे एकदम कलर वगैरे दिलेले तर एकदम भारी. तर गाईज, तर हे आमच्या शेतामधल्या सीताफळी येतं, तर सीताफळींची पण कटिंग करून घेतली मी. आणि आता म्हणजे त्यांना कसं राहतं, जून जुलैच्या टायमिंगला त्यांना छोटे छोटे फळं लागतात. तर त्याच्यामुळे फेब्रुवारी हा महिना नाही का कटिंगसाठी योग्य राहतो. आणि मार्च एप्रिल मे
ह्याच्यामध्ये नाही का त्यांना आता पालवी फुटती आणि जे पालवी फुटल्यानंतर मे आणि जूनमध्ये नाही का त्यांना छोटे छोटे फुलं आणि फळं लागायला चालू होतात आणि सप्टेंबर महिन्यात जेव्हा की गणपती असतो त्या टाइमला तुम्ही बघितलं असाल गणपतीच्या समोर पण आपण सीताफळ ठेवतो. तर हेच म्हणजे ह्याच टायमिंगमध्ये त्याचं कटिंग वगैरे करून मग त्याच्यासाठी आमच्या शेतामध्ये असे 5-6 झाडं नाही सॉरी 10 झाडं तर म्हणजे सीताफळीचे लावलेले आहेत असेच खाण्यासाठी. तर तेवढे हे आहेत. तर आता कटिंग करून वगैरे झाली आणि आता ह्यांना पण नाही का म्हणजे कलर द्यायचाच आहे. कलर द्यायचा म्हणजे कसं आपण जो चिक्कूला दाखवलेला आहे तसंच कारण की कलर जर दिला तर बुरशी किंवा मग जे हे लागणार नाही त्याच्यासाठी कलर द्यायचा आहे आपल्याला. काय ती गाय आमच्या शेतातली आहे म्हणजे की खूप लहान पिल्लू असतानाच आमच्या इथं आणलेली होती. तर ती आता खूप मोठी झाली कारण की माझ्या आईची खूप इच्छा होती की आपल्या घरी किंवा शेतामध्ये गाय पाहिजे. तर मग आईच्या इच्छामध्ये गाय आणलेली तर तिला आज मी घेणार आहे. तर चला तर मग बघू. इथंच आपला व्हिडिओ संपवतो मी असं म्हणतो. आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की प्रेस करा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.